शेंडा पार्क बचाव. नमस्कार. आजच्या मधुगटमध्ये ऐकूया कोल्हापूरचा मोठा ऑक्सिजन पार्क म्हणजेच शेंडा पार्क बचाव या चळवळीविषयी. आरके नगरच्या चौकातून पुढे आलं की शेंडा पार्क आहे. या शेंडा पार्कमध्ये हजारोंच्या संख्येने म्हणजे जवळजवळ 33,000 झाडे 8 वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विद्यापीठ आणि काही सामाजिक संस्था यांनी मिळून ही झाडे लावली होती. ऑक्सिजन पार्क साठीच रिझर्व असणारा हा 34 हेक्टर इतका जागेचा परिसर कोल्हापूर शहराची भौगोलिक परिस्थिती बघता त्या एरियामधील सर्वात मोठा असा हा शेंडा पार्क आहे. 8 वर्षापासून काही सामाजिक संस्था व शासनाच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट अतिशय चांगला चालू होता. पण या मोठ्या परिसरामध्ये झाडांच्या बरोबर गवतही उगवले जाते आणि या गवतामध्येच आसपासच्या परिसरातील नागरिकातून कचरा, प्लॅस्टिक बांध्यावर टाकला जातो. उत्तम असा चाललेला प्रोजेक्ट काही खोडसाळ प्रवृत्तीमुळे तो कचरा पेटवला जातो आणि ही आग वाढत जाऊन अखंड एरियामध्ये लागल्यामुळे झाडापर्यंत जाऊन संपूर्ण शिवार जळून गेले आहे. परिस्थिती खूपच भयंकर आहे असे वृक्षप्रेमी अमोल बुढे सरांनी आपल्या 95 FM मुलाखतीमध्ये सांगितले. तसेच कोल्हापूरचा आवाज चिलॅक्स RJ प्रतीक यांनी रेडिओ सिटी 95 FM माध्यमातून नागरिकांना आजूबाजूला कचरा न टाकणे ही प्रत्येक नागरिकाची पहिली जबाबदारी आहे हेही सांगितले. इथे करंज, बाभळ, कांचन, टेंभुर्णी, वड अशी देशी वृक्षांचीच लागवड जास्त आहे. पक्ष्यांचा वास्तव्य या वृक्षावरच जास्त असते. अहो, जी झाडे पक्ष्यांनीच निवडली आहेत तेच वृक्ष स्थानिक म्हणजे देशीच आहेत. हे वृक्ष जगविण्यासाठी राहिला प्रश्न पाण्याचा. पण आजूबाजूच्या परिसरातच पाणी टंचाई असल्याने सध्या तरी पाण्याची तरतूद ही सामाजिक संस्थांना आवाहन करून टँकर आणून हे वृक्ष संवर्धन चालू आहे. पण आगीमुळे झाडांच्या मुळाशी आग झालेली आहे, जमीन तळपलेली आहे. आगीचे चटके बसल्यामुळे मुळांना मर आलेली आहे. ती खालीपर्यंत जाऊ नये आणि मुळापर्यंत मायेचा ओलावा पाण्याने मिळावा यासाठी हे वृक्ष संवर्धनची चळवळ चालू आहे. पाण्याबरोबरच झाडाच्या मुळाशी पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या घालून मल्चिंगही केले जाते. अहो, या आगीचा परिणाम ही जैवविविधता यावरही झाला असल्याने म्हणजे हजारो लाखो कीटक, वन्यजीव, पशु पक्षी, साप हे निसर्गाच्या अन्नसाखळीतील मुख्य घटक आहेत, त्यांचेही प्रचंड नुकसान झालेले आहे. या झाडांचे वृक्ष संवर्धन करून या जीवांना पुन्हा एकदा त्यांच्या जागा मिळाव्यात, आनंदाने विहार करता यावा यासाठी आपण कोल्हापूरकरांनी मिळून प्रयत्न करूया. कामाच्या योगदानासाठी आवाहन करूया. प्रत्येकाने खारीचा वाटा देऊया. जसे की वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन, सॅटरडे क्लब, ध्येयवेडा सरोज परिवार, उमेद फाउंडेशन, नेचर फ्रेंड्स ग्रुप, जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर आणि तसेच स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. अहो, शेंडा पार्क कुठे आणि मी कुठे असा विचार करू नका. केरळ, तामिळनाडू, विशाखापट्टणम मध्ये वादळ झाले तर त्याचा हवेचा परिणाम आपल्याला कोल्हापूरमध्ये जाणवतोच की. आभाळ येतं, तिकडे पाऊस जास्त पडला तर इकडे गारवा वाढतोच ना. म्हणून शेंडा पार्क सारखा मोठा ऑक्सिजन पार्क वाचला तर कोल्हापूर शहराला हवा कशी येईल याचा विचार करा. म्हणूनच चला तर झाडांचे जतन करूया, पुढील पिढीचे भविष्य आरोग्यदायी करूया आणि आपण ही मोकळा आणि स्वच्छ श्वास घेऊया.
असंच करायचं असते. इथं कसं त्यांना आपण पण जायचं असं करू नका. काय करायला आलायस तू इथे? हा, झाडांना पाणी घालायला. काय मदत लागली सांगा. कशासाठी आलास तू सांग? झाडांना पाणी घालायला आलाय मम्मी बरोबर. ओके, थँक्यू. एकच नारा एकच सूर, एकच नारा एकच सूर, एकच नारा एकच सूर. भारत माता की झाडे लावा. शेंडा पार्क वाचलाच पाहिजे. शेंडा पार्क वाचलाच पाहिजे. सर्वांचा मनस्वी आभारी आहे.